हाय, आता इथं मी घेतलेलं आहे खोबरं, अद्रक, लसूण आणि इथं कांदा घेतलेला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर. आता मला पनीरची भाजी बनवायची आहे. इथं मी कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे आणि आता ही तेलामध्ये आपल्याला चांगलं लाल होऊस तर आपल्याला याला कलर येऊस तर आपल्याला आता भाजून. आता इथं मी कांदा घेतलेला आहे असा बारीक कापून आणि आता आपल्याला हे तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचं आहे. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं थोडंसं भाजून द्यायचं आहे. आता आपल्याला त्याची गिरवी करायची आहे. आता इथं कांदा थोडासा भाजून झालेला आहे. आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला टाकायचं आहे असं बारीक कापलेला टोमॅटो. आता हे पण आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला आता हे तळून घ्यायचं आहे थोडंसं. आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. मी तर गॅस बंद करते. आता इथं कांदा आणि टोमॅटो हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. गिरवी करायची आहे आपल्याला आता ह्याची. आता इथं मी कढई ठेवलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे तेल. मी हे तेलामध्ये ही पनीर थोडंसं तळून घेणार आहे. पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये. आणि आता या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिक्सरला बारीक केलेली ही गिरवी, खोबरं, लसूण आणि अद्रक पेस्ट. आता आपल्याला हे तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटोची गिरवी. मिक्स करायचं आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे वाटाणा. आता हे वल्ला वाटाणा टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ही पनीर. आता मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे पनीर. टाकणार आहे हळद, चवीनुसार मीठ आणि तिखट. थोडंसं तिखट टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे एव्हरेस्टचं पनीर मसाला. इथं मटर पनीर आहे. तर आता आपल्याला हे टाकून घेते.
आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. भाजीला उकळी आलेली आहे, तर आता मी गॅस इथं बारीक करत आहे आणि थोडा वेळ आपल्याला शिजवून द्यायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेत आहे. आता इथं आपली भाजी तयार झालेली आहे. पनीरची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.